महिला कॉन्स्टेबल हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे। हत्येच्या 6 दिवसानंतर महिला कॉन्स्टेबलची हत्या तिच्याच पतीने केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी महिला कॉन्स्टेबल सपनाचा पती परविंदरला अटक करण्यात आली आहे। कोर्टाने परविंदरची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली आहे। पत्नीची हत्या का केली हे सांगताना परविंदरने काही धक्कादायक खुलासे केले आहेत। पत्नीच्या हत्येनंतर आरोपी परविंदर नेपाळमध्ये पळून जायच्या प्रयत्नामध्ये होता। पोलिसांना याबाबतची गुप्त माहिती मिळताच त्यांनी परविंदरच्या मुसक्या आवळल्या। सपनाची हत्या करताना परविंदरने आणखी कुणाची मदत घेतली का याचा तपासही पोलीस करत आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सपनाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं। परविंदर व्यसनाधीन आहे, त्यामुळे त्याचं वारंवार सपनासोबत भांडण व्हायचं असा आरोप सपनाच्या कुटुंबाने केला आहे। सपनाच्या हत्येनंतर पोलिसांनी परविंदरला 6 दिवसानंतर अटक केली आहे। सपना आणि परविंदर चंडीगड जवळ मोहाली जिल्ह्यातील नयागावमध्ये राहत होते।